संयोजकांनी कार्यक्रमात थोडा बदल केलेला आहे, त्याचा लाभ घेऊन मी पण थोडा बदल करणार आहे. खरं म्हणजे मी थोडा बदल करणार आहे असं म्हणताना सुद्धा चौकट न सोडता तो बदल करणार आहे. तो म्हणजे असा की मुख्य मथळा आहे आजकालचा भारत आणि त्याच्या अंतर्गत जे दोन विषय होते त्यातला माध्यमे आणि माहिती असा आहे. आता माननीय पृथ्वीराज चव्हाण अजून आलेले नाही आहेत, त्यामुळे माध्यमे आणि माहिती आणि त्याला अनुसरून आजकालचा भारत आणि आज डॅश कालचा भारत असं जर आपण म्हटलं तर आपल्याला स्वाभाविकच आजचा आणि कालचा असा भारत आपल्याला विचारात घेता येईल, ज्याचा अपरिहार्यपणे माध्यमांशी आणि माहितीशी पण संबंध आहे. त्यामुळे माध्यमे आणि माहिती याला जोडूनच सुरुवातीला आजकालचा भारत ही जी संकल्पना आहे, म्हणजे नक्की कधीचा भारत आजकालचा म्हणजे, कारण कित्येक वेळेला इतिहासकार आज हा शब्द काही शतकापुरता वापरतात. जे मॉडर्निटीचा अभ्यास करतात किंवा मॉडर्न पिरियडचा अभ्यास करतात ते आज म्हणजे जवळजवळ 1789 म्हणजे फ्रान्सच्या क्रांतीनंतर आत्तापर्यंतचा असा उल्लेख दीज डेज टुडे करंटली असा करतात. आणि मग कालचा म्हणजे 1789च्या अगोदरचा असं होतं. भारताच्या संबंधामध्ये भारत ही संकल्पनाच मुळी अधिकृतपणे 1947 पासून आलेली असल्यामुळे आणि त्याच्या अगोदर 15 ऑगस्ट 47च्या अगोदर भारत नव्हता त्या अर्थाने, जो ब्रिटिश इंडिया होता त्याच्यात, आणि फाळणी पण झालेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवरती आजकालचा भारत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की 1942च्या चालेजाव चळवळीपासून पण प्रामुख्याने राज्यघटना तयार करण्याची समिती आणि संपूर्ण प्रयत्न सुरू झाले म्हणजे 1946 साली. तिथपासून आपण आजकालचा भारत म्हणजे मुख्यतः कालचा भारत म्हणू शकतो. आणि आजचा भारत म्हणजे साधारणपणे आपण 1991ला उदारीकरणानंतर जो भारत तयार झाला तो आजचा भारत, कारण त्याच्यामध्ये थोडीशी मोठी पोकळी आहे यामधल्या काळात. म्हणून आजकालचा भारत ह्या संज्ञेमध्ये मी माध्यमे आणि माहिती या संदर्भामध्ये प्रथम थोड्याशा चटकन लक्षात न येणाऱ्या पण अत्यंत संदर्भात असलेल्या अशा बाबींचा उल्लेख करून भाषणाची सुरुवात करतो. पहिली गोष्ट म्हणजे भारत हा साधारणपणे जगामध्ये असा एकमेव देश आहे की ज्याच्या स्वातंत्र्य दिनासदृश असे दोन आपण मुख्यतः समारंभ करतो. 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 म्हणजे दोन तारखा, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. असं कोणत्याही देशाला नाही आहे की बघ स्वातंत्र्य दिन आहे काय प्रजासत्ताक दिन आहे. आणि ह्याच्यातसुद्धा असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं लोकांना संबोधित करतात आणि 26 जानेवारीला राष्ट्रपती मुख्यतः संचलनाला एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या प्रजासत्ताकीय मार्गदर्शन करतात किंवा हजर राहतात किंवा सन्मान घेतात. हे दोन पूर्ण वेगळे आहेत. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणतो की 26 जानेवारी इज अ डे फॉर प्रेसिडेंट आणि 15 ऑगस्ट इज अ डे फॉर प्राईम मिनिस्टर, असं अगदी ढोबळ अर्थाने, काटेकोर अर्थाने नाही. कारण दोन्ही दिवशी राष्ट्रपती त्यांचा संदेश देतातच, 14 ऑगस्टच्या मध्यरात्री आणि 25 जानेवारीच्या मध्यरात्री. परंतु 26 जानेवारीच्या दिवशी पंतप्रधान साधारणपणे आपल्याला समोर येत नाहीत, राजकारणासमोर येत नाहीत. असा जगात एकच देश आहे की असे दोन वेगळे दिवस आहेत. आता त्याच्यामध्ये पण एक थोडासा श्लेष आहे त्याच्यात की स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला आणि प्रजासत्ताक झालं 1950 म्हणजे 47 ते 50 ह्या 3 वर्षामध्ये आपण प्रजासत्ताक नाही आहोत, स्वतंत्र असूनही.
प्रत्यक्ष निवडणुका झाल्या आहेत 1952मध्ये. त्यामुळे स्वतंत्र झाल्यानंतर, प्रजासत्ताक झाल्यानंतरसुद्धा खऱ्या अर्थाने लोकशाही सरकार हे 1952मध्ये आलं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की 1947 ते 1952 या मुशीतनं आपलं राजकारण किंवा आपलं सत्ताकारण किंवा आपलं प्रशासन किंवा आपली नोकरशाही किंवा आपलं एकूण व्यवस्थापन, राजकीय व्यवस्थापन हे 47 ते 52 ढवळून निघत होतं. आणि ते ढवळून निघत होतं त्याची सुरुवात 1946 साली होते. कारण तेव्हा साधारणपणे राज्यघटनेच्या निर्मितीची सुरुवात झाली. आता सहज तुमच्या लक्षात येईल की जेव्हा राज्यघटनेच्या निर्मितीची चर्चा आणि त्याच्या नोंदी घ्यायला सुरुवात झाली त्यावेळेला देश स्वतंत्र झालेला नव्हता, फाळणी झालेली नव्हती. म्हणजे 1 वर्ष अगोदर 47च्या ही सुरुवात झाली. प्रत्यक्ष राज्यघटना ज्या वेळेला आली त्यावेळेला बऱ्याच घटना घडल्यात. म्हणजे 47 साली स्वातंत्र्य मिळालं आहे, त्यामुळे 46 ते 47 ह्या काळात ज्या बैठका झाल्या नोंदणी करण्यासाठी त्या सगळ्या बऱ्याचशा बदलायला लागल्या. कारण स्वातंत्र्य मिळालं आणि फाळणीसहित मिळालं. आता जी घटना बनवायची ती फाळणी झाल्यानंतरच्या भारताची बनवायची. सुरुवातीचा निदान ढोबळ अर्थाने, जरी फाळणी डोळ्यासमोर दिसत होती तरी ढोबळ अर्थाने ती राज्यघटना संपूर्ण भारताची होती, असणार होती किंवा होऊ शकली असती. 47 नंतर त्या नोंदींमध्ये फरक पडायला लागला. तो फरक पडतोय न पडतोय तोच. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5.5 महिन्याच्या आतच महात्मा गांधींची हत्या झाली. म्हणजे पुन्हा एक धक्का बसला त्या प्रक्रियेला, कारण अजून राज्यघटना तयार झालीच नव्हती. 1948च्या जानेवारीमध्ये 30 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर त्याचे जे काही थोडेफार निकष बदलले, त्यांच्या मृत्यूमुळे नव्हे, एकूणच जेव्हा असं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जो धोका प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यशाहीचा वाटत होता आणि होताही, किंबहुना त्यांचं राज्यच होतं, त्या धोक्याला दुसरी 2 महत्त्वाची परिमाणं आहेत. एक म्हणजे ज्याच्यामुळे फाळणी झाली त्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या प्रदेशातून येणाऱ्या त्या राजकीय विचाराचं, आणि ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्या विचारांचं. याच 2 विचारांच्यामुळे किंबहुना फाळणी झाली होती. आणि महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर तो संघर्ष असा प्रकर्षाने आपल्या राज्यघटनेवरती एक अप्रत्यक्ष प्रक्रिया करणारा ठरला. किंबहुना असं म्हणता येईल की या 2 घटनांमुळे जरी सेक्युलर हा शब्द किंवा ही संज्ञा पहिल्या 1950च्या राज्यघटनेत दिसली नाही, तरी सेक्युलॅरिटी हा मुद्दा आला तो ह्या 2 अतिशय प्रक्षोभक अशा घटनांमुळे, फाळणी आणि महात्मा गांधींची हत्या. त्याच्या पुढचा भाग असा आहे की गांधीजी गेल्यानंतर 8च महिन्यांनी मोहम्मद अलीजी नाही गेले. योगायोग असा आहे की मोहम्मद अलीजींना ज्या दिवशी वारले ती तारीख 9/11 आहे. सप्टेंबर 1948 रोजी मोहम्मद अलीजींना वारले. ज्या 9/11चा संदर्भ सध्याच्या काळात पूर्ण वेगळा आहे, पण तो तोच दिवस आहे. गांधीजींच्या हत्येनंतर 8च महिन्यांनी जिन्ना गेले. त्यामुळे काही इतिहासकार आजकालचा भारत याचं वर्णन करताना असा संदर्भ देतात की जर जिन्नांना अक्षरशः अखेरच्या वर्षांची किंवा महिन्यांची तड लागलेली आहे त्यांच्या आयुष्याला दम्यामुळे, TBमुळे, आणि तो TB, तो क्षय हा जर माउंटबॅटन, पंडित नेहरू, गांधी या सगळ्यांना जर 47 साली कळला असता तर कदाचित त्यांनी स्वातंत्र्याची तारीख थोडीशी पुढे ढकलली असती. म्हणजे जिन्ना मेल्यानंतर आपण बघू, असा विचार, असा सध्या लिहिता येते, माझ्या मनातलं काही मी बोलत नाही, असा विचार काही मंडळींनी
त्यावेळेला केला, पण तो सगळा नंतर प्रगट झाला, कारण जिन्नांना इतका गंभीर आजार आहे क्षयाचा याची त्यावेळेला कल्पना नव्हती. ज्या वर्षी जिन्नांचा मृत्यू झाला आणि गांधींची हत्या झाली, त्याच वर्षी अजून पूर्ण तयार न झालेल्या पाकिस्तानच्या काही सैन्यांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली. हे काश्मीरचा प्रश्न 1948 साली सुरू झाला, त्याचाही राज्यघटनेशी संबंध आहे. म्हणजे 46 साली सुरू झालं, 47 साली स्वातंत्र्य आलं, फाळणी झाली, 48 मध्ये गांधीजी गेले आणि जिन्नाही गेले, काश्मीर सुरू झालं, आणि 49मध्ये म्हणजे आपली अजून राज्यघटना पूर्ण तयार व्हायची आहे, 49मध्ये चीनमध्ये क्रांती झाली. चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती 1 ऑक्टोबर 1949ला झाली, आणि तोही एक ह्या आपल्या छोट्याशा भौगोलिक भागाला एक मोठा धक्का होता. कारण 1945-46मध्ये सुद्धा खुद्द चीनमध्ये किंवा अमेरिकन पत्रकार जे होते तिथे किंवा ब्रिटिश पत्रकार होते, त्यांना असं वाटलं नव्हतं की 1949मध्ये एक कम्युनिस्ट चीन उभा राहील, रिव्होल्युशनरी चीन उभा राहील, अशी त्यांनाही त्यावेळी कल्पना नव्हती. आता 49मध्ये हा कम्युनिस्ट रिव्होल्युशनरी चीन माओ त्से-तुंग यांच्या नेतृत्वाखाली तयार झाल्यावर तोही संस्कार आपल्या राज्यव्यवस्थापनावर, राज्यघटना बनवण्यावर अप्रत्यक्ष होता. कुठे त्याची नावं दिसतीलच असं नाही, चर्चेत नसेल, पण ते आजूबाजूच्या वातावरणात ते होतं. त्याच वर्षी 1949मध्येच स्टॅलिन जिवंत होता आणि रशियाने अणुस्फोट चाचणी केली. रशियाने अणुस्फोट चाचणी केल्यानंतर जगाचा सगळा माहोलच बदलला, कारण तोपर्यंत फक्त अमेरिकेकडेच अणुबॉम्ब होता आणि दुसऱ्या कोणाकडे असण्याची तो शक्यता नाही किंवा तशी खबरदारी घेण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला होता. 1939 ते 1942 या काळामध्ये हिटलरच्या राजवटीत जर्मनीने ॲटम बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो 45पर्यंत यशस्वी झाला नाही. जर तो यशस्वी झाला असता, म्हणजे अमेरिकेकडे ॲटम बॉम्ब येण्यापूर्वी जर जर्मनीकडे तो आला असता युद्ध चालू असतानाच्या काळात, तर जगाचं चित्र पूर्णपणे वेगळं दिसलं असतं. कारण मग हिरोशिमा नागासाकीवरती अमेरिकेने बॉम्ब टाकायच्या अगोदर कदाचित हिटलरनीच युरोपातल्या काही भागावर आणि आशियातल्या काही भागावरही बॉम्ब टाकला असता, जर त्याच्याकडे असता तर. आता कोणती गोष्ट विधिलिखित नसते, त्यामुळे त्याला तो मिळालाच नसता असं आपण म्हणू शकत नाही, किंवा मिळालाच असता असंही म्हणू शकत नाही. फक्त इतिहासाचा क्रम लक्षात ठेवला तर इतिहासाचा क्रम हा इतिहासाच्या पुस्तकातल्या चॅप्टर्सप्रमाणे जात नाही. जे घडतं त्याच्या आधारे आपण चॅप्टर्स बनवतो, चॅप्टर्सप्रमाणे इतिहास घडत नाही. त्यामुळे 1939 ते 1945 या काळामध्ये जर्मनीकडे बॉम्ब आला नाही. ते बॉम्ब बनवायचा प्रयत्न करतात म्हटल्यावर लॉस आल्मसला अमेरिकेने बॉम्ब बनवायचे प्रयत्न सुरू केले आणि ब्रिटिश आणि अमेरिकन सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी त्या बॉम्बवरती रिसर्च सुरू केलं. ते रिसर्च पूर्ण झाल्यानंतर ज्या पहिल्या त्यांनी छोट्या चाचण्या घेतल्या, त्यावेळेला त्यांनासुद्धा पूर्ण अंदाज नाही आला की किती हाहाकार होऊ शकतो अणुबॉम्बचा. आणि त्यामुळे ज्यावेळेला त्यांनी हिरोशिमा नागासाकीवर प्रत्यक्षात अणुबॉम्ब टाकला 1945मध्ये, त्यावेळेला त्यांना त्या हाहाकाराची पूर्ण कल्पना आली. आणि तो बॉम्ब आत्ता जे बॉम्ब उपलब्ध आहेत अगदी भारताकडे सुद्धा, त्याच्या 1/10 क्षमतेचा फक्त होता जो हिरोशिमा नागासाकीवर टाकले गेले 2 बॉम्ब. ते मुद्दा असा की 1946मध्ये ज्यावेळेला राज्यघटना निर्माण करण्यासाठी विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक एकत्र जमले, त्यावेळेला दुसरं महायुद्ध संपून 1च वर्ष झालेलं होतं. हिटलरने स्वतःच्या डोक्यात 30 एप्रिल 1945मध्ये गोळ्या घालून घेतल्या होत्या, म्हणजे बरोबर 70 वर्षापूर्वी. नाझी सैन्य रशियाला पूर्णपणे शरण आलेलं होतं. जवळजवळ 3 कोटी लोक रशियातले मारले गेले होते त्या युद्धामध्ये. साधारणपणे 80 लाख लोक जर्मनीतले मारले गेले होते. तुलनेने सगळ्यात कमी माणसं मारली गेली होती इंग्लंडमधली. परंतु एकूण युद्धाचा हाहाकार जो 1945 ते 1946 मध्ये निदर्शनास आला, त्याचं चित्र हे होतं
आणि 3 कोटी लोक मेल्यानंतर आणि इतकी शहरं रशियातली बेचिराख झाल्यानंतर रशिया कसा पुन्हा उभा राहील ही चिंता फक्त रशियनांना नव्हती, तर युरोप अमेरिकनांना सुद्धा होती. पण युरोप अमेरिकनांना चिंता वेगळी होती, कारण त्यांना एक लक्षात आलं होतं की दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझींचा आणि हिटलरचा जो पराभव झाला, निर्णायक पराभव झाला, त्याचं मुख्य कारण ज्याला स्टालिनग्राडची लढाई म्हणून म्हटलं जातं ती होती, ती 1941-42 मधली होती. जर स्टालिनग्राडमध्ये नाझी सैन्य जिंकलं असतं किंवा मॉस्कोपर्यंत ते पोचले असते, तर ॲटम बॉम्बचा शोध न लागता सुद्धा हिटलरच्या हातामध्ये अवघा युरोप आला असता. सगळं स्टालिनग्राडच्या लढाईवरती अवलंबून होतं. स्टालिनग्राडच्या जवळजवळ 1.25 ते 1.5 वर्षाच्या लढाईमध्ये तिथेच जवळजवळ 70 ते 80 लाख लोक मेले. अन्यत्र एकूण मगाशी म्हटल्याप्रमाणे 1-1.5 कोटी मेले. ह्या पार्श्वभूमीवरती, दुसऱ्या महायुद्धाच्या या पार्श्वभूमीवरती विचारवंतांनी राज्यघटना बनवायची चर्चा सुरू केली होती. जगाचा अनुभव काय काय होता. हिटलरचं राज्य त्यांनी पाहिलं होतं, युरोपातला लिबरलिझम पाहिला होता आणि युरोपामधला पूर्ण उदारमतवाद विरोधही त्यांनी पाहिला होता. ब्रिटननी कशी सारखी भूमिका बदलून स्वतःच्याच तथाकथित उदारमतवादाच्या विरोधात कशा भूमिका घेतल्या होत्या ते पाहिलं होतं. युरोपातली राष्ट्र कशी अर्धवट भूमिका घ्यायची आणि कित्येक वेळेला युरोपातली काही राष्ट्र मनातनं नाझींना मदत करत असतानासुद्धा किंवा सहानुभूतदार असतानासुद्धा प्रत्यक्ष युद्धात मात्र ते लोकशाही शक्तींबरोबर होते, अलाइड फोर्सेसबरोबर होते. हे सगळं पाहिलं होतं आपल्या लोकांनी. भारतातल्या राज्यघटना बनवणारे सगळ्या लोकांचे संदर्भ आणि संबंध हे युरोपशी होते. एका अर्थाने ते पहिले येणार आहे आपले सगळे स्वातंत्र्य सैनिक. सावरकर पण येणार आहे, कारण ते पण बॅरिस्टर झाले. सुभाषचंद्र बोस पण येणार आहे, कारण ते ICS झाले. जवाहरलाल नेहरू पण येणार आहे, ते केम्ब्रिजमध्ये शिकले. खुद्द महात्मा गांधी पण येणार आहे, ते पण तिकडे वकील झाले. जिन्नासुद्धा जे पूर्ण वेळ 1935 पूर्ण स्वातंत्र्य चळवळीत होते, काँग्रेसबरोबर होते, काँग्रेसचे होते, तेही येणार आहे, तेही ब्रिटनमध्येच होते. वल्लभभाई पटेलही ब्रिटनमध्ये होते. साधारणपणे पहिल्या पट्ट्यामधले जवळजवळ सर्व पुढारी स्वातंत्र्याचे वेगवेगळ्या विचारांचे असले तरी, म्हणजे अगदी एम.एन. रॉय असले तरी किंवा अगदी ज्योती बसू असले तरी, ज्योती बसू असतील, हिरेन मुखर्जी असतील, भूपेश गुप्ता असतील, हे सगळे कॉम्रेड हे पण ब्रिटिश एज्युकेटेड होते. जे हिंदू महासभावाले होते ते पण ब्रिटिश एज्युकेटेड होते. जे कट्टर पॅसिफिस्ट किंवा अहिंसावादी होते ते पण ब्रिटिश एज्युकेटेड होते. जे पूर्णपणे लिबरल किंवा लेफ्ट लिबरल फेबियन सोशलिस्ट होते ते पण ब्रिटिश एज्युकेटेड होते. त्यामुळे युरोपात काय घडतं आहे याचा संस्कार आपल्या प्रत्येक विचारावरती आणि राजकारणावरती होता आणि तो अपरिहार्यपणे अप्रत्यक्षपणे त्या राज्यघटनेवरती सुद्धा होता. 1946 साली बनवायला घेतली तेव्हा. आता 46, 47, 48, 49ला क्रांती झाली. त्याच वर्षी रशियाने पण ॲटॉमिक टेस्ट केली आणि पहिली धडकी भरली अमेरिकेच्या हृदयात की आता रशियाकडे जर ॲटम बॉम्ब असेल तर आपली जी मक्तेदारी होती जगावरती दहशत गाजवण्याची ती आता कमी होणार. खरं म्हणजे 1949मध्ये रशियाने ॲटॉमिक टेस्ट केल्यानंतर ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो त्या शीतयुद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जे रशिया, अमेरिका आणि इंग्लंड एकत्र होते हिटलरचा पराभव करायला, ते सगळे परत फुटायला लागले. म्हणजे मुख्यतः रशिया एका बाजूला पडला आणि त्यावेळेला रशिया आणि चीन 49मध्येच दोन्ही घटना असल्यामुळे एकत्र आल्यानंतर आणि भारतामध्ये पंडित नेहरूंची एकूण विचारसरणी मार्क्सवादाच्या आधारे वाढलेली असल्यामुळे युरोप आणि अमेरिकेतल्या उजव्या विचारशक्तीच्या लोकांना अशी धास्ती वाटू लागली की जर रशिया, चीन आणि भारत यांची एकजूट झाली, राजकीय एकजूट झाली आणि पर्यायाने आर्थिक एकजूटही झाली,
तर नुसता त्यांच्या आर्थिक साम्राज्याला किंवा नव्याने येऊ लागल्या नवसाम्राज्याला धक्का बसणार नाही, तर एकूण जगाच्या व्यवस्थापनालाच पूर्ण धक्का बसेल. आणि तेव्हापासनं डावं आणि उजवं ह्याच्या संज्ञांचा अर्थ हा राजकीयदृष्ट्या खूप मोठा व्हायला लागला आणि व्यापक व्हायला लागला. 1950 आपण राज्यघटना स्वीकारली आणि 52ला ज्यावेळेला पहिल्या निवडणुका झाल्या त्यावेळेला हे सगळे संदर्भ पहिल्या निवडणुकीतच यायला लागले. त्यावेळी कम्युनिस्ट पक्ष एकच होता आणि कम्युनिस्ट पक्षाला चीनमधल्या क्रांतीचा अभिमान होता, ते स्वाभाविक होतं. स्टॅलिन जिवंत होता आणि रशियामध्ये क्रांती झाली होती आणि रशियाच्या स्टॅलिनग्राडच्या लढाईमुळेच केवळ दुसऱ्या महायुद्धाचं चित्र बदललं होतं. हिटलरचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यावेळच्या कम्युनिस्टांनाही असं वाटलं अनेक की भारतात सुद्धा खरोखरच रशिया आणि चीनप्रमाणे क्रांती होऊ शकेल. म्हणून 1949 ते 1952 ह्याच काळात, या निवडणुकांच्याच काळात, अगोदर 1949मध्येच खुद्द तेलंगणमध्ये एक प्रकारे सशस्त्र उठाव झाला कम्युनिस्टांचा. तो फसला, पण अजून राज्यघटना तयार झालेली नव्हती. 1948मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली आणि ती मुख्यतः वल्लभभाई पटेल गृहमंत्री असताना त्यांच्याच कारकिर्दीत आली. नंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या पक्षाची जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घटना बनवा. ती घटना बनवल्याशिवाय तुम्हाला मान्यता परत मिळणार नाही. ती त्यांनी घटना बनवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घटना ही या पार्श्वभूमीवरती तयार झाली, नाहीतर त्यांच्यावरती बंदी होती. हे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातनं 49मधल्या तेलंगणच्या लढाईनंतर, तेलंगणच्या उठावानंतर कम्युनिस्टांवरती पण बंदी आली आणि त्यांनाही सुचवण्यात आलं की तुम्ही कोणत्या परंपरा मानणार आहात, लोकशाही उदारमतवादी परंपरा मानणार आहात का, क्रांतीच तुमच्या डोळ्यासमोर आहे अजूनही, सशस्त्र उठाव. आणि तुमचा मात्र शत्रू कोण आहे, कारण अजून खऱ्या अर्थाने भारतीय भांडवलशाहीसुद्धा सुरू झालेली नव्हती. त्याही गोष्टीमध्ये, त्याही लढाऊ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांची पिछेहाट झाली. 1952ला ज्या निवडणुका झाल्या तोपर्यंत कम्युनिस्ट पक्षाने बऱ्याच अंशी लोकशाही व्यवस्थापन, लोकशाही संस्था, निवडणूक, संसद हे सगळं मान्य करायला सुरुवात केली होती. आणि म्हणून 1952च्या निवडणुकीला आजकालच्या भारतातल्या, आजच्या भारताला प्रकरण 1मध्ये सुरुवात झाली पहिल्या निवडणुकीपासून. पण त्या पहिल्या निवडणुकीमध्ये कम्युनिस्टांना असं वाटलं होतं की चीन आणि रशियाच्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर आणि आपल्या कम्युनिस्ट आदर्शवादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अतिशय उत्तम मतं मिळतील आणि काँग्रेसला बहुमत मिळणार नाही. नुकताच समाजवादी पक्ष फुटून बाहेर पडलेला होता. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, ज्याच्यातनं पुढे प्रजा समाजवादी पक्ष, त्याच्यातनं पुढे समाजवादी पक्ष, त्यातनं पुढे संयुक्त समाजवादी पक्ष, असे बरेच अमिबाप्रमाणे अनेक समाजवादी पक्ष तयार झाले. ते सगळे समाजवादी पक्ष ज्यावेळेला एक होते 52मध्ये जयप्रकाश नारायण असताना, त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की त्यांना पण चांगल्या जागा मिळतील. रामराज्य परिषद होती, त्यांना वाटलं होतं त्यांनाही मिळतील. 1952मध्ये पंडित नेहरूंना स्पष्ट बहुमत जागांचं मिळेल, 2/3पेक्षाही जास्त. त्यावेळेला ओपिनियन पोल्स नव्हते, आत्ता जसे असतात तसे सर्वेक्षणांचे अंदाज नव्हते. पण साधारणपणे वर्तमानपत्रांमध्ये जो कल होता तो काँग्रेसला काही बहुमत मिळेल असं मानणारा नव्हता. त्यामुळे पंडित नेहरूंची खरी कसोटी त्यांच्या दृष्टिकोनातनं, हे जरी किती लोकप्रिय असले तरी बहुमत मिळवणार पहिल्याच निवडणुकीत ते शक्य होईल असं त्यांना खात्रीलायकरित्या वाटत नव्हतं. भारताचं वैशिष्ट्य हे होतं की जे जगात पुन्हा दुसऱ्या कोणत्याही देशात नाही आणि नव्हतं, की पहिल्या दिवशीच म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच आपण घोषणा केली, जी 50 साली अधिकृत केली, की सर्व जाती, धर्म, स्त्री, पुरुष सगळ्यांना वयाच्या 21व्या वर्षी मतदानाचा समान हक्क प्राप्त होईल. ही बाब 1920च्या दशकामध्ये म्हणजे 28पर्यंत ब्रिटनमध्ये सुद्धा नव्हती. सगळ्यांना मतदानाचा हक्क नव्हता 28पर्यंत. अमेरिकेमध्ये तर युटा प्रांतात, व्हर्जिनिया प्रांतात, अलाबामा प्रांतात
ह्या ठिकाणी जवळजवळ 1965 सालपर्यंत कृष्णवर्णियांना स्पष्टपणे निवडणुकीचं स्वातंत्र्य नव्हतं, भाग घेण्याचं निवडणुकीत. काही काही भागामध्ये राजकीय स्वातंत्र्य मागणाऱ्या कृष्णवर्णियांना त्याच ठिकाणी जवळ असलेल्या झाडावरती लटकवून फाशी दिलं जात असे. त्यामुळे ओबामांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं, जर 1965 मध्ये त्यावेळेला भारताला 18 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, जर 1965 अमेरिकेतल्या एका कायद्यान्वये कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांना सर्व स्तरांवरती समान राजकीय हक्क प्राप्त होतील, हे प्रशासकीय पद्धतीने आणि राजकीय पद्धतीने मान्य झालं नसतं 1965 तर मी राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो नसतो. आता 1965 हा कायदा वेगळ्या पद्धतीने म्हणजे अधिक स्पष्टपणे मांडण्यात आला. ज्या देशामध्ये त्याच्या बरोबर 100 वर्ष अगोदर 1865 ॲब्राहम लिंकनचा खून झाला, तो ह्याच मुद्द्यावर झाला होता. गुलामगिरी नष्ट करण्याचा असा मुद्दा होता, तसा या प्रकारची समानता प्रस्थापित करण्याचाही मुद्दा होता. पण त्याच्यानंतर 100 वर्ष लोकशाही असूनही कृष्णवर्णियांना समान हक्क नव्हते काही काही राज्यांमध्ये. ते हक्क 1965 निर्माण झाले किंवा आले, याचं कारण त्याच्या अगोदरच 2 वर्ष म्हणजे 1963 22 नोव्हेंबरला जॉन केनेडींची हत्या झाली होती. आणि जॉन केनेडींच्या हत्येपूर्वी त्यांनी जे विधेयक त्यांच्या सिनेट आणि काँग्रेससमोर ठेवलं होतं ते नेमकं हेच होतं की कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय समान हक्क त्यांना असले पाहिजेत. 65 साली हा कायदा आला, तो जॉन केनेडींना श्रद्धांजली म्हणून आला, लिंडन जॉन्सन अध्यक्ष असताना. म्हणजेच एक प्रकारे जॉन केनेडींची हत्या झाली नसती तर कदाचित तो आलाही नसता किंवा केनेडींच्या नेतृत्वाखाली आला असता. पण तो आला, तो केनेडींना श्रद्धांजली म्हणून आला. तरीही तो कायदा आल्यानंतर किंबहुना तो कायदा आला म्हणून त्याचा सूड म्हणून बरोबर 3 वर्षांनी म्हणजे 1968 त्या कायद्यासाठी संघर्ष करणारा जो नेता होता मार्टिन लुथर किंग, त्याची 4 एप्रिल 1968 गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जशी गांधीजींची हत्या करण्यात आली 48 तशीच मार्टिन लुथर किंगची हत्या करण्यात आली. आणि कारण पुन्हा तेच, ईश्वरा अल्लाह तेरो नाम असं म्हणणाऱ्या गांधीजींना मारलं पाहिजे आणि कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय एकत्र सर्वार्थाने एकत्र आणून पाडणाऱ्या मार्टिन लुथर किंगलाही ठार मारलं पाहिजे. मार्टिन लुथर किंगला ठार मारून ते थांबले नाहीत. त्यांना असं वाटलं ज्या जॉन केनेडींना श्रद्धांजली म्हणून हा कायदा आला आणि कृष्णवर्णीयांना हक्क मिळाले, त्याचा भाऊ 68च्या निवडणुकीमध्ये उभा आहे, त्याचीही हत्या झाली पाहिजे, म्हणून बॉबी केनेडी उर्फ रॉबर्ट केनेडीची हत्या झाली 68 ह्या सगळ्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती व्हाईट हाऊसमध्ये ब्लॅक प्रेसिडेंट आला. व्हाईट हाऊसमध्ये ब्लॅक प्रेसिडेंट येण्यासाठी सुरू झालेला संघर्ष 1861 साली होता. तो एका अर्थाने फक्त पूर्णत्वाला गेला तो 2008 ज्यावेळेला ओबामा निवडून आले. परंतु ह्याच्या पूर्वीचे म्हणजे ॲब्राहम लिंकनचे संघर्ष असतील, रशियातली 17 साली झालेली क्रांती असेल किंवा चीनमधली क्रांती असेल आणि तिथे म्हणजे ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेले संघर्ष जे आपल्या सगळ्या नेत्यांनी पाहिलेले होते ते संघर्ष असतील, ह्या सगळ्याचा संस्कार आपल्या राज्यघटनेवरती होता. आणि म्हणून आज जगातले अनेक राज्यघटना तज्ज्ञ असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही जी राज्यघटना तयार झाली त्या राज्यघटनेवरती डॉक्टर आंबेडकरांना असलेला अमेरिकेतला अनुभव, या सर्व लोकांना असलेला ब्रिटिश लिबरलिझमचा अनुभव, हा सगळा अर्करूपाने आंबेडकरांनी घटनेमध्ये मांडला. आणि त्याच्यामुळे भारतातली राज्यघटना या जगातल्या अनेक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ही सर्वात उदारमतवादी, खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी, आणि 76 सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द अधिकृत आले त्याच्यात, परंतु ती विचारसरणीच होतीच त्या राज्यघटनेमध्ये, ही सगळी द्रष्टेपणाची खूण
ही डॉक्टर आंबेडकरांच्या त्यावेळच्या भाषणांमध्ये आहे आणि त्यावेळच्या मांडणीत आहे. आणि म्हणून त्यांनी तेव्हाच भाषण करताना असं म्हटलं, ज्यावेळेला 50 साली आपण राज्यघटना स्वीकारली, की आपण सगळ्यांना समान राजकीय मताचा अधिकार दिलेला आहे, पण तो विषम समाजात दिलेला आहे. राजकीय अधिकार सगळ्यांना समान आहे, प्रत्येक माणूस समान आहे, कोणतीही जात, कोणताही धर्म, स्त्री असो वा पुरुष, ग्रामीण असो वा शहरी, त्या सगळ्यांना तो हक्क आहे. पण तो हक्क विषम समाजाने दिलेला, विषम व्यवस्थेने दिलेला समान हक्क आहे. त्यामुळे जोपर्यंत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या स्तरांवरती सुद्धा जोपर्यंत समानता प्राप्त केली जाणार नाही समाजाकडनं, तोपर्यंत हे आपलं मर्यादितच यश आहे. आणि ते मर्यादित यश आहे, ते पूर्णत्वाला जर न्यायचं असेल तर ह्या राज्यघटनेच्या आधारे आपल्याला तशा प्रकारची समता आणि समानता प्रस्थापित करायला लागेल. आणि ती जर झाली नाही तर त्यांनी त्यात इशाराही दिलेला आहे. ती जर झाली नाही तर जी प्रक्षोभक आणि विस्फोटक परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल, ती केवळ सगळ्यांना समान राजकीय हक्क आहे एक मताचा निवडणुकीमध्ये द्यायचा म्हणून त्याच्या आधारे जे शासन निर्माण होईल किंवा सरकार येईल, त्यांच्या आटोक्यात तो प्रक्षोभ राहीलच असं नाही. आणि मग तो प्रक्षोभ जर राहिला नाही आटोक्यात, तर मग या देशाची एकात्मतासुद्धा राहील की नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. आणि म्हणून ह्याच्या पुढचा प्रयत्न हा त्या प्रकारची समता आणण्यासाठी झाला पाहिजे. हा आजकालचा भारतमधला अगदी परवाचा कालचा आहे. आणि आत्ता आपण जर पाहिलं या आत्ताच्या स्थितीकडे, तर 1950 ते 2015 या 65 वर्षाच्या काळामध्ये आपण किती पुढे गेलो आहे आणि गेल्या काही काळात परत किती मागे आलो आहे, ह्याचा जर जमा खर्च, ह्याचा जर हिशेब, याचा लेखाजोखा काढायचा ठरवला तर खूप कठीण आहे, सोपं नाही जाणार ते. कारण खूप काही साध्य केलेलं आहे आणि ते साध्य करताना कित्येक गोष्टींकडे इतकं मूलभूत दुर्लक्ष झालं आहे की ते जर दुर्लक्ष झालं नसतं तर नरेंद्र मोदी आज पंतप्रधान झालेच नसते. तर मुद्दा असा आहे की ह्या गेल्या 65 वर्षामध्ये जे आपण साध्य केलं आहे त्याच्याबद्दलही आपण बेपर्वा आहोत आणि जे केलेलं नाही त्याच्याबद्दलही बेपर्वा आहोत. जर असं असतं की जे साध्य केलं आहे त्याच्याबद्दल आपण बेपर्वा नाही, आपण त्याचं स्वीकार करतो आहे, आणि जे साध्य केलेलं नाही त्याचा आता करण्यासाठी आपण संघर्ष करतो आहे, तर कदाचित ही पाळी आपल्यावरती आली नसती की आत्ता उघडपणे असं सांगितलं जातं पंतप्रधानांकडनं थेट की आपण 125 कोटी लोक आहोत आणि मी 125 कोटी लोकांच्याबद्दल बोलतो आहे. ज्या 125 कोटी लोकांना त्यांनी सर्वार्थाने समान म्हटलेलं आहे, ज्याच्याबद्दल आंबेडकरांनी आक्षेप घेतला होता. आपण सर्वार्थाने समान नाही होत 125 कोटी. 125 कोटी लोक आपण नाही होत केवळ, आपण 125 कोटी लोक किमान 6 वर्गांमध्ये विभागलेले आहोत. एक अतिश्रीमंत असा भांडवलदारांचा किंवा नव्या जमीनदारांचा वर्ग, एक दुसरा ज्यांना क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात त्या क्रोनी कॅपिटलिझमचा म्हणजे या आभासी भांडवलशाहीचा वर्ग, तिसरा धनधानग्यांचा वर्ग, चौथा व्यापाऱ्यांचा वर्ग, आणि मग दुसऱ्या बाजूला मध्यम वर्ग आणि शेतकरी, कष्टकरी आणि कामगार, हे 2 वर्ग, असे ते वर्ग आहेत. आणि कष्टकरी, कामगार आणि मध्यम वर्ग ह्यांच्यामध्ये अतिशय सफाईने फूट पाडण्यामध्ये या वर्गाला यश प्राप्त झालेलं आहे. जर ती फूट पाडून ह्या मध्यम वर्गापैकी जवळजवळ 60% मध्यम वर्ग त्या वर्गाच्या बाजूने गेला नसता तर भारतीय जनता पक्षाचं आणि नरेंद्र मोदींचं सरकार येऊच शकलं नसतं. परंतु ज्यांना ह्याची कदर होती की आपल्या देशाचं वर्गचित्र कसं बदलतं आहे, आपण कुठे केव्हा राहायला पाहिजे, स्ट्रॅटेजिकली कुठे राहिलं पाहिजे, आयडिओलॉजिकली कुठे राहिलं पाहिजे, पॉलिटिकली कुठे राहिलं पाहिजे, ह्याचा जर विचार झाला असता तर ज्या मध्यम वर्गाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड प्रमाणावर योगदान केलं, ज्या मध्यम वर्गाने
समता आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त योगदान दिलं, ज्या मध्यमवर्गाने उदारमतवाद पुरस्कार करण्यासाठी सांस्कृतिक मतदान केलं, त्यातला 60 ते 70% वर्ग हा सहजगत्या वरच्या प्रतिगामी उजव्या आणि धर्मांध या शक्तींकडे गेला नसता. ढोबळमानाने कोणाला आवडेल कोणाला न आवडेल, पण ते उदाहरण लक्षात घेण्यासारखं एवढे जरी आवडणार नसलं तरीसुद्धा 1985 ज्यावेळी राजीव गांधी निवडून आले त्यावेळेला आजकालचा भारत ही संज्ञा नव्हती. पहिल्याच भाषणात राजीव गांधींनी सांगितलं आपल्याला, कारण त्यावेळेला 20वं शतक संपायला 15 वर्ष उरली होती, आजकालचा भारत नाही, आता आपल्याला उद्याच्या भारताचा विचार करायचा आहे, 21व्या शतकाचा विचार करायचा आहे. हे त्यांचं पहिलं भाषण होतं. आणि 21व्या शतकातला भारत जो असेल त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान हा घटक सर्वाधिक असेल महत्त्वाचा. आणि म्हणून त्यांनी पोस्ट अँड टेलिग्राफ नावाचं जे डिपार्टमेंट होतं ते आल्या काही महिन्यातच वेगळं करून डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट केलं. इथल्या बहुतेक लोकांना ज्यांचं वय 45च्या पुढे किंवा 40च्या पुढे त्यांना आठवत असेल की त्यावेळेला टेलिव्हिजन आपल्या घरात असेल तर त्याचा लायसन्स काढायला 60 रुपये भरायला पोस्टात क्यूमध्ये उभारायला लागायचं. रेडिओचं पण लायसन्स असल्याशिवाय तुम्हाला रेडिओ हा घरी असायला परवानगी नव्हती. 15 रुपये रेडिओचे लायसन्स भरायला लागायचे. 15 रुपये रेडिओचे आणि 60 रुपये टी व्हीचे. तेव्हा कलर टी व्ही नव्हता सुरुवातीच्या टप्प्यात. ते सगळं एकदम बंद झालं. रेडिओ आणि टी व्ही ओपन झाले. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब सांगितलं की आता टेलिकॉम रिव्होल्युशनमध्ये आपण जायचं आहे आणि सॅम पित्रोडांची नेमणूक केली. जर डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम वेगळं होऊन टेलिकॉम रिव्होल्युशनची सुरुवात झाली नसती तर आज आपल्या हातात मोबाईल नसता. आणि आज आपल्या हातात मोबाईल नसता याचा अर्थ मग आपल्या हातात व्हॉट्सॲप नसता. व्हॉट्सॲप नसतं, फेसबुक नसतं, ट्विटर नसतं, हे काहीच नसतं मग. आणि हे सगळं किती नवं किंवा किती जुनं आहे. व्हॉट्सॲपला फक्त 6 वर्ष झाली. 6 पण नाहीत, पण आपण 6 धरूया. फेसबुकला फक्त 11 वर्ष झाली आहेत. ट्विटरला फक्त 8 वर्ष झाली आहेत. म्हणजे खरं फेसबुकला 11 वर्ष झाली असं म्हणतो आपण, 11-12 वर्ष झाली असं, पण प्रत्यक्षात ते रुजायला फेसबुक हे काय 11 हे 6-7 वर्षापूर्वी रुजलं. व्हॉट्सअप त्या मनाने फार वेगाने रुजलं. पण ट्विटर, व्हॉट्सॲप आणि फेसबुक हे सगळं जे रुजलेलं आहे हे गेल्या 8 ते 10 वर्षात आणि प्रामुख्याने गेल्या 5 वर्षात म्हणजे 2009 नंतर. हे चित्र काही राजीव गांधींना माहीत नव्हतं. राजीव गांधींच्या काळात मोबाईल फोन नव्हता. राजीव गांधींच्या काळात PC पण नव्हता. राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणला, पण राजीव गांधी स्वतः इंटरनेट किंवा गुगल करू शकले नाही, कारण गुगल त्यावेळेला नव्हतंच. म्हणजे त्यांनी कॉम्प्युटर आणला, टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन आणतो सांगितलं. त्यांची त्यावेळेला कॉम्प्युटर बॉईज म्हणून यथेच्छ टिंगल झाली सगळीकडे, सगळ्या वर्तमानपत्रांकडनं की हे कॉम्प्युटर बॉईज आहेत. त्यांची यथेच्छ टिंगल झाली. कॉम्प्युटर येऊ नये म्हणून ठिकठिकाणी संप झाले. आमच्या वर्तमानपत्रात सुद्धा, टाइम्स ऑफ इंडिया सकट, त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियात होतो. टाइम्स ऑफ इंडियाचा कॉम्प्युटरच्या विरोधात आमच्या युनियनने संप केला, LICने संप केला. बँका तर वारंवार कॉम्प्युटरच्या विरोधात संपावर गेल्या. बँका, इन्शुरन्स कंपन्या, न्यूजपेपर्स, रेल्वे सगळे कॉम्प्युटरच्या विरोधात संपावर गेले. फार जुनी गोष्ट नाही आहे, फक्त 30 वर्ष. आता आपल्याला आठवत पण नाही की कॉम्प्युटरला एवढा मोठा विरोध आपणच केला आहे. तो काही परकीय लोकांनी येऊन नाही केला विरोध, आंग्लांनी नाही केला किंवा मुस्लिमांनी नाही केला, म्लेच्छांनी नाही केला किंवा अजून कोणी केला नाही. आपणच केला कॉम्प्युटरला विरोध. गंमत म्हणजे आज ज्या ज्या ट्रेड युनियनच्या पुढाऱ्यांनी कॉम्प्युटर विरोध केला त्या सगळ्यांची मुलं आज अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. मुद्दा असा की ह्या रोलर कोस्टर राईडवरनं आपला भारत गेल्या 65 वर्षात गेलेला आहे. आणि तो माहिती आणि माध्यमचा विषय होता म्हणून मी हे रेफरन्सेस माहिती आणि माध्यमच्या संदर्भात आणले. आता ह्या माहिती माध्यमांच्या आधारेच, माहिती आणि माध्यमांच्या आधारेच प्रामुख्याने ह्या लोकशाहीमधलं मतपरिवर्तन
किंवा मतमतांतर व्यक्त होणार आहे. 1952च्या निवडणुकीमध्ये वर्तमानपत्रांचे खप तरी काय होते. त्यावेळची आपली लोकसंख्या होती 35 कोटी. त्या 35 कोटीपैकी 1 कोटी लोकंसुद्धा वर्तमानपत्र वाचत नव्हती. रेडिओज फक्त होता, टेलिव्हिजन नव्हताच. त्यामुळे माध्यम माहिती म्हणजे काय, रेडिओ जो सरकारच्या ताब्यात. वर्तमानपत्र कोणती, तर टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस ही इंग्रजी. महाराष्ट्र टाइम्स नव्हता. म्हणजे महाराष्ट्रातली प्रतिष्ठासुद्धा नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला भाषांमधल्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा खूप कमी आविष्कार व्यक्त होत होता 1952च्या निवडणुकीत. त्या 52च्या निवडणुकीमध्ये मुख्यतः माहिती आणि माध्यमांचं साधन म्हणजे जे विविध क्षेत्रातले सांस्कृतिक आणि सामाजिक पुढारी होते ते होते. 52च्या निवडणुकीनंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. 54पासून ती उग्र होत गेली, 56मध्ये अधिक उग्र झाली. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये आम्ही शाळेत होतो आणि त्यावेळेला आम्ही कायम दररोज जवळजवळ दर 2-3 दिवसांनी किंवा दररोजसुद्धा कधी कधी सभा ऐकायला जाणं हा आमचा दररोजचा म्हणजे तो हेच सवय झाली होती की आज कुठे सभा आहे, आज अमर शेख म्हणणार आहेत आणि निरनिराळे अण्णाभाऊ साठे म्हणणार आहेत आणि दररोज त्याच ह्याला जायचं, त्याच कार्यक्रमांना जायचं. भाषणं ऐकायची 54, 56, 57मध्ये आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे या सगळ्यांची भाषणं. म्हणजे दररोजचा आमचा माहिती माध्यमाचा आधार म्हणजे ती भाषणं, त्या जंगी सभा, खऱ्या अर्थाने जंगी सभा. टेलिव्हिजनच्या विशिष्ट कॅमेरा अँगलनी दाखवलेल्या जंगी सभा नाहीत. आणि त्या जंगी सभांमधनं साधारणपणे एक मी निश्चित सांगू शकतो, कधीकधी नाही म्हटलं तरी पाय घसरला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सुद्धा पुढाऱ्यांचा टीका करताना, परंतु तो इतका घसरला नाही की सार्वत्रिक अनादर, तुच्छता, घृणा व्यक्त व्हायला लागेल समाजामध्ये अशा इतकं उतरला नाही तो प्रचार, इतका खाली गेला नाही. वर्तमानपत्रही तितक्या खाली गेले नाहीत. आता म्हणजे नुसता फोन घेऊन व्हॉट्सॲपचं बटन दाबलं कीच प्रक्षोभ दिसायला लागतो याच्यात, आणि तो घृणास्पद असतो, शिवीगाळ असते, अपमानकारक मजकूर असतो, काही संदर्भ नसलेल्या गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या असतात. असं त्यावेळेला नव्हतं, कारण त्यावेळेला मुख्य माध्यम जे होतं ते सभांचं होतं आणि त्या सभांची यथास्थित, बऱ्यापैकी यथास्थित वर्णनं अगदी इंग्रजी वर्तमानपत्रात सुद्धा यायची. इंग्रजी वर्तमानपत्रांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. मराठी वर्तमानपत्रांचा लोकसत्ता वगळता सगळ्यांचा संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा होता. तेव्हा खरा महाजनी होते, त्यांचा विरोध होता. पण एकूण महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला, मुंबईचा विचार करायचा झाला, तर मुंबईमध्ये जेवढ्या मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा होत्या तेवढ्या आता नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या अगोदर, मी 1960च्या अगोदरची स्थिती सांगतो आहे. 1960च्या अगोदर जितक्या मराठी माध्यमिक शाळा मुंबईत होत्या, मी मुंबईचं उदाहरण घेतो कारण मी मुंबईचा आहे, प्राथमिक शाळा होत्या तेवढ्या आता नाहीत. 1960च्या अगोदर जितकी मराठी नाटकं ठिकठिकाणी व्हायची तेवढी मराठी नाटकं आता नाहीत. मराठी चित्रपटांची संख्या थोडीशी वाढली आहे आत्ता, परंतु जितकं सांस्कृतिक वातावरण साधारणपणे 1950 ते 1960 आणि त्याच्यानंतर 1967पर्यंत होतं, गिरणगावामध्ये नाटकं व्हायची, नारायण सुर्वे, आम्ही नाटकांना जायचो. ते कित्येक वेळेला ओपन थिएटर म्हणजे स्टेजच असायचं फक्त गिरणगावात किंवा गिरगावातसुद्धा. त्या प्रमाणामध्ये आता मराठी नाटकंसुद्धा नाहीत. हा मराठीच्या अभिमानाचा किंवा दुराभिमानाचा प्रश्न नाही आहे. जे सगळे सांस्कृतिक बदल आपल्याकडे होत होते त्यात मुंबई कॉस्मोपॉलिटन असूनसुद्धा मराठी संस्कृतीचा संस्कार गुजराती साहित्यावर इतका होता की जवळजवळ 85 ते 90% गुजराती नाटकं ही मराठी नाटकांची भाषांतरं असायची. वसंत कानेटकरांची असायची, पुलंची सुद्धा असायची. इतका संस्कार संपूर्ण हा मराठी नाट्यसृष्टीचा होता, मराठी साहित्याचा होता. साधारणपणे सुशिक्षित 8-10 माणसं एकत्र जमली चहाला, त्यावेळेला चहालाच जमत फक्त, तर ते सहजगत्या पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, अण्णाभाऊ साठे याच्याबद्दल चर्चा करू शकायचे, साहित्याबद्दल चर्चा असायची.
आता तेही गडप झालेलं आहे. आता साहित्य चर्चा अशा सुशिक्षित वर्तुळात नाही आहे, तशा प्रकारची नाट्य संस्कृती नाही आहे, चित्रपट असले तरीसुद्धा त्या प्रकारची वर्तमानपत्रांची भाषा नाही आहे. आणि हे सगळं कोणतीही आधुनिक माध्यमं नसताना मुंबईची जी सुसंस्कृतता आम्ही पाहिलेली आहे, ती सुसंस्कृतता सगळी माध्यमं आल्यानंतर आपल्याला दिसत नाही. 1966 शिवसेनेचा जन्म झाला. त्यावेळेला ही कोणती माध्यमं नव्हती. त्यावेळेस सुरुवातीला 62 साली निघालेला फक्त मार्मिक होता. पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून त्याचा गाजावाजा होता. त्यावेळेला आचार्यात्रे होते. आत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातले वाद खूप वेळा खालच्या पातळीवरचे व्हायचे, पण तरीसुद्धा ते महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक प्रकृतीने ते सामावून घेतले होते. आता मला आपल्याकडचे सांस्कृतिक वाद किंवा मतभेद हे ज्या प्रक्षोभक पद्धतीने कधी मतभेदांच्या पातळीवर, कधी जातीभेदांच्या पातळीवर, कधी धर्मभेदाच्या पातळीवर, पंथभेदाच्या पातळीवरती ज्या उग्रपणे आता व्यक्त केले जातात तसे त्यावेळीसुद्धा नव्हते. खरं म्हणजे 1969 मुंबईला दंगल पण झाली होती, बेळगाव कारवार, ज्याच्यात 69 लोक मारले गेले होते. तरीसुद्धा ती उग्रता काही प्रमाणात आटोक्यात होती. कृष्णा देसाईची हत्या झाली 1970च्या 5 जूनला. तेव्हापासून वातावरण थोडंसं आपल्याला लक्षात यायला लागलं की महाराष्ट्र आपण जेवढा वेगळा मानतो तेवढा वेगळा नाही. ती देशातली पहिली राजकीय हत्या आहे कृष्णा देसाईंची. असं वातावरण बदलत गेलं आहे. आता 70 ते आता 2015 या 45 वर्षामध्ये कशामुळे काय बदललं आहे? आपल्यामुळे माध्यमं आणि माहितीची साधनं आणि त्यातली सांस्कृतिकता बदलली आहे का माध्यमं आणि त्यांच्यामुळे आपली वैचारिकता बिघडली आहे? आपल्या वैचारिकतेवरती आत्ताचा जो संस्कार आहे तो माध्यमांचा माहितीचा आहे की आत्ताच्या समाजाचाच आहे? आत्ताच्या समाजामध्ये इतक्या प्रकारच्या विकृती एकदम कुठून आल्या? त्या सगळ्याला काय आपण ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सॲपला जबाबदार धरू शकणार नाही. कारण ज्यावेळेला रथयात्रा निघाली त्यावेळेला त्यातलं काहीच नव्हतं. ट्विटर, फेसबुक काही नव्हतं 1990. त्यावेळेला इंटरनेटही नव्हतं. इंटरनेट 1992 नंतर आलं आहे. गुगल त्याच्यानंतर आलं आहे. रथयात्रा 1990ची आहे, ऑक्टोबरमधल्या. त्यावेळेला काय कमी प्रक्षोभ होता समाजामध्ये? प्रचंड प्रक्षोभ होता. 1992 बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली झाली, तीसुद्धा नेमकी 6 डिसेंबरला. नेमकी त्याच वेळेला मी माध्यमांमध्ये जवळजवळ आता 43 वर्ष आहे. वृत्तपत्रातही आणि टी व्हीवरती पण आहे. आणि माझा आत्ता सगळ्यात कमी विश्वास कशावर असेल तर माध्यमांवरती. म्हणजे मी पूर्वी असं म्हणायची पद्धत होती, कोणी म्हटलं की कशाच्या आधारे तू म्हणतोस, तर म्हणजे अरे पेपरमध्ये आलं आहे, असं पूर्वी एक म्हणायची साधारणपणे 80च्या दशकापर्यंत म्हणायची पद्धत होती की पेपरमध्ये आलं आहे म्हणजे खरं असणार. आता असं म्हणायची कोणाची ताकद आहे का की अरे कालच टी व्हीवर पाहिलं? कारण काय तुम्ही पाहाल, काय तुम्हाला दाखवलं जाईल आणि काय तुम्ही छापाल आणि काय तुम्ही वाचाल याचा आत्ता निश्चित काही त्याला धरबंध नाही आहे कोणत्याही गोष्टीला. कारण आता जे जे दिलं जाईल प्रत्येक शब्द मेजर्ड आहे, प्रत्येक शब्दाला हेतू आहे. हेतू असणं चांगलं आहे, पण कोणता हेतू आहे या पद्धतीने आत्ता संपूर्ण माध्यम आणि माहितीवरती आत्ता कमांड आली. आणि मग आपण असं चटकन म्हणतो की भांडवलदारांची कमांड आहे. पण भांडवलदारांची कमांड आहे, पण वर्तमानपत्र कोण चालवत आहे? मुकेश अंबानी नाही येऊन बसत कोणत्याही चॅनलवर, रतन टाटा नाही येऊन बसत स्टेट्समनमध्ये, आविक सरकार स्वतः येत नाही टेलिग्राफमध्ये, बिर्ला स्वतः येत नाही हिंदुस्तान टाइम्समध्ये, गोयंका स्वतः येत नाही इंडियन एक्सप्रेसमध्ये. चालवतं कोण हे सगळं? मग ते टेलिव्हिजन चॅनल असतील, CNN, IBN जो आता अंबानीच्या ताब्यात आहे. जवळजवळ 40% टेलिव्हिजन चॅनल्स हे आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अंबानींच्या मालकीचे आहेत. उरलेले 60% त्यातले जवळजवळ 30-35% निरनिराळे कन्झॉर्शियम म्हणजे भांडवलदारांचे गट आहेत, त्यात अडाणी पण आहे, त्यांचे आहेत. पण ते आहेत आणि त्यांची लाईन आहे, त्यांना काय पाहिजे ठरलेलं आहे आणि ते त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच ठरवलं होतं.
आणि ते त्यांनी त्या प्रचारात आणलं. पण ते आणलं कोणी प्रत्यक्षात? पत्रकारांनी आणलं. पत्रकार लिहित होते, पत्रकार छापत होते, पत्रकार फोटो निवडत होते, पत्रकार कोणतं भाषण दाखवायचं कोणतं दाखवायचं नाही हे सांगत होते. त्यामुळे पत्रकार फॉलो ऑनपर्यंत मी बॅटिंग करायची ठरलं होतं. त्याच्यामुळे आत्ता ह्याच्या पुढे आपण विचार करताना जसं 1960 ते 70च्या काळामध्ये आपण माहिती माध्यम हे राजकारणापेक्षा वेगळं आणि मतांची संवादांची भाषा असलेली गोष्ट मानत होतो. आता त्यात संवाद नाही आहे, आता मतमतांतर चर्चेत नाही आहेत. आता आपल्याला काही वाचताना किंवा काही पाहताना त्याच्या पाठीमागचं राजकारण काय आहे आणि ते देणाऱ्याचा राजकीय हेतू काय आहे हे पाहायला लागणार आहे. अगदी साधी गोष्ट कालची म्यानमारची घेतली तरी मीडियाने कशी कव्हर केली हे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये किती फसवाफसवी आहे त्या म्यानमारच्या घटनेबद्दल माहिती देण्यामध्ये. आता कोणीही साधा आक्षेपही घेत नाही. माझ्या तरी पाहण्यात मीडियामध्ये असा आक्षेप नाही. कुठेतरी 1-2 लेख आले, मीच लिहिले त्यातले 2-3. तुम्ही अशी नुसती कल्पना करा की बिर्ला किंवा रतन टाटा, त्या काळातले बिर्ला किंवा रतन टाटा किंवा धीरूभाई अंबानी हे प्रत्यक्षात पूर्वीच्या काळी पंडित नेहरूंबरोबर, नंतर इंदिरा गांधींबरोबर, राजीव गांधींबरोबर किंवा फॉर दॅट मॅटर नरसिंहरावांच्या बरोबर प्रत्येक परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. आणि नुसते परदेश दौऱ्यावर गेले नाही तर तिकडे जाऊन लगेच त्यांना कॉन्टॅक्ट मिळते काही अब्ज डॉलर्सचं. ह्याच्याबद्दल कुठेही माझ्या पाहण्यामध्ये वाचण्यामध्ये टीका नाही आहे. अडाणी ऑस्ट्रेलियाला गेले, त्यांना तिकडे $4 बिलियन मायनिंग कॉन्ट्रॅक्ट मिळालं. चीनमध्ये गेले, तिथे त्यांना इलेक्ट्रिसिटी आणि एनर्जीची कॉन्ट्रॅक्ट मिळाली, अशीच $2-3 बिलियन. बांगलादेशला गेले, बांगलादेशला त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं. चीन असो, बांगलादेश असो, ऑस्ट्रेलिया असो, अमेरिका असो, कुठेही अडाणी जातात आणि ते थेट पंतप्रधानांच्या बरोबर जाऊन पंतप्रधानांच्याच हॉटेलमध्ये त्याच फ्लोअरवरती राहतात आणि अशी कॉन्ट्रॅक्ट घेऊन येतात. आणि ह्याच्याबद्दल वर्तमानपत्र गप्प आहेत, टेलिव्हिजनवरती ह्याच्यावर कुठे चर्चा नाही. पूर्वी असं आपण म्हणायचो, म्हणजे मी सुद्धा म्हणायचो की भांडवलशाही राज्य अप्रत्यक्षपणे करते, साम्राज्यशाही राज्य अप्रत्यक्षपणे करते, वसाहतवादी राज्य राजकारण्यांच्या मदतीने राज्य करतात. दिवसेंदिवस आता त्यांना तीही गरज वाटत नाही. जसं नरेंद्र मोदींना बाकीच्या मंत्रिमंडळाची गरज वाटत नाही, तसं भांडवलदारांना किंवा नवसाम्राज्यवाद्यांना आता त्यांचे प्रतिनिधी असायची गरज वाटत नाही, थेट ते उतरू शकतात. त्यामुळे एका अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की ज्याची वर्णनं आपण वर्गीय राजकारण म्हणून करायचो, उच्चवर्णीय राजकारण आणि वर्गीय राजकारण अशी करायचो, ते उच्चवर्णीय आणि ते वर्गीय राजकारण आता प्रत्यक्षामध्ये माध्यम आणि माहितीच्या आधारे आपल्यामध्ये अवतरलेलं आहे. आणि जर त्याचा सामना तुम्हाला माध्यम आणि माहितीच्याच आधारे करायचा असेल तर मग ते इंटरनल सिव्हिल वॉर आहे, इंटरनल गरिला वॉर आहे ते. आणि इंटरनल गरिला वॉर करायला गरिला लागतात. आत्ता गरिलाच तिकडे जॉईन झाले. आणि त्याच्यामुळे ह्याच्या पुढच्या राजकारणाचा प्रवास ज्या माध्यम माहितींच्या आधारे होणार आहे, ती माध्यम माहिती हीच जर आपली ढोबळ अर्थाने शत्रू झाली तर आपल्याला त्यांच्या व्यतिरिक्त विचार करून पर्यायी सामाजिक सांस्कृतिक संघटना आणि माध्यमं, जी मी तुम्हाला मगाशी स्वातंत्र्य चळवळीतली किंवा स्वातंत्र्य चळवळीनंतरची सांगितली, स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा त्या काळामध्ये रेडिओ जो होता स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तो सुद्धा ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि तरी स्वातंत्र्य चळवळ वाढली. महात्मा गांधींना नागालँडपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे मान्यता मिळाली. त्यांना नागा भाषा येत नव्हती. अगोदर नागा भाषा एक नाही आहे, नागामध्ये 16 भाषा आहेत. त्यांना नागा भाषा येत नव्हती, तामिळ भाषा येत नव्हती. पण त्यांच्या अनुयायांमध्ये जसे पटेल एक गुजराती होते तसे राजगोपालाचारी हे तामिळ पण होते. गांधीजींचा विचार देशभर पसरायला रेडिओ नव्हता, टी व्ही नव्हता, व्हॉट्सॲप नव्हतं, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हता,
कोणताही मोबाईल फोन नव्हता, किंबहुना टेलिफोनच नव्हते. असं असतानासुद्धा महात्मा गांधींचा विचार पोचला सगळीकडे. आणि 1936च्या फैजपूर काँग्रेसनंतर पंडित नेहरूंचा विचार सबंध देशभर पोचला. ह्या कोणत्याही माहिती माध्यमांच्या शिवाय ते नसताना, यावरून एक तर गोष्ट आपल्या लक्षात येईल की चळवळ वाढायला, राजकीय जागृती वाढायला माहिती माध्यमांची गरज असते असं आपण मानायला आता नव्याने शिकलो आहे. तेही चुकीचं आहे. त्यांचा वापर केलाच पाहिजे, माहिती माध्यमांचा वापर केलाच पाहिजे, कारण शत्रू पक्ष करतोय तो म्हणून. परंतु केवळ त्याच्यावरतीच जर आपण अवलंबून राहणार असलो तर तुम्ही कदाचित त्याच्यात एक्सपर्ट व्हाल, तज्ज्ञ व्हाल, यंत्रणा चालवण्यात यशस्वी व्हाल आणि त्यातले तज्ज्ञ व्हाल. पण त्याच्यामुळे सुरुवातीला जे मी डॉक्टर आंबेडकरांचं उद्धृत केलं वाक्य, ते सिद्ध करण्यासाठी आपण तज्ज्ञ होऊ असं मला वाटत नाही. ते माहिती माध्यमांच्या मार्फत होणार नाही आहे. ते आपल्याला प्रत्यक्ष संघटनेमार्फत, प्रत्यक्ष संघर्षामार्फत, प्रत्यक्ष प्रबोधनामार्फत लोकांमधला थेट संवाद वाढून होणार आहे. प्रजासत्ताक आहोत आपण, उदारमतवादी आहोत आपण, सेक्युलर आहोत आणि आपल्याला सामाजिक न्याय, ज्या अर्थाने समाजवादी शब्द आपल्याकडे वापरला आहे त्या सामाजिक न्यायाची चाड आपल्याला आहे. ह्या 6-7 मूल्यांचीच जर आपण चाड सोडली आणि ती कास सोडली तर मला अशी भीती वाटते की अजून 5 वर्षांनी, 4 वर्षांनी कदाचित मोदी पंतप्रधान होतील किंवा नाही होतील, अजून 10 वर्ष मोदी राहतील, म्हणजे 9 वर्ष राहतील किंवा नाही राहतील, पण देश राहील की नाही हे मी सांगू शकणार नाही. 2047मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी असेल आणि 2050मध्ये प्रजासत्ताकाची शताब्दी असेल. त्या स्वतंत्र, सार्वभौम, लोकशाही, उदारमतवादी, सेक्युलर भारताची शताब्दी आणि प्रजासत्ताकाची शताब्दी व्हायला हवी असेल तर आपल्याला आपली राजकीय शैली, आपली माध्यम शैली आणि आपली जीवनशैलीसुद्धा आमूलाग्र बदलायची गरज आहे. दुर्दैवाने ती धारणा, ती भावना आणि ती जाणीव सध्या तरी समाजात दिसत नाही आणि म्हणून चहूबाजूनी आपल्याला काळे ढग आलेले दिसतात आणि ते काळे ढग पावसाचे नाहीत. धन्यवाद.